आणि आता आपण दृश्य पाहतोय उजव्या बाजूला जिथे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चिरंजीव त्यांचे आदित्य ठाकरे त्यांच्या समवेत अनिल परबई दिसतायत मतदानासाठी। ठाकरे संपूर्ण ठाकरे कुटुंबच मतदानाला आलेले आहे। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीतली काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आदित्य ठाकरे हे यावेळी मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये सहभागी झाले होते। अनेक ठिकाणी प्रचार सभा या आदित्य ठाकरेंवर केंद्रित होत्या। असं मानलं जात होतं की मधल्या काळात जवळपास 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांच्या बाबतीत शिवसेनेसाठीचं नियोजन यापुढे आदित्य ठाकरे करतील आणि त्या दृष्टीने ही निवडणूक ही आदित्य ठाकरे यांचा अधिकाधिक सेंटर स्टेजवर राजकारणाच्या सेंटर स्टेजवर येण्याचा सोपान म्हणून सुद्धा बघितला जातोय, एक मार्ग म्हणून बघितला जातोय। उत्तर मध्य मुंबईतून उद्धव ठाकरे मतदान करणार आहेत। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत, जे आतापर्यंत कधीही घडलं नव्हतं ते या निमित्तानं पहिल्यांदा घडतंय। कारण आपल्याला कल्पना आहे उत्तर मध्य मुंबईचा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला आहे। वर्षा गायकवाड या तिथे उमेदवार आहेत, त्यांनी मातोश्रीवर भेटही घेतली होती। शिवसेनेचा या उत्तर मध्य मुंबईमध्ये उमेदवार नाहीये आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक म्हणून उद्धव ठाकरे यांचं मतदान स्वाभाविकरित्या आणि त्यांनी स्वतःही जाहीर केले त्यानुसार हाताला असणार आहे। मात्र त्यांनी हे सुद्धा म्हटले की या हातामध्ये मशाल आहे, मशाल हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे। त्यामुळे एक वेगळा गमतीदार योग आहे। ज्या पक्षाशी लढत भांडत शिवसेना मुंबईमध्ये मोठी झाली, ज्या पक्षाला विरोध हा शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम स्थापनेपासून राहिला, त्या पक्षाला मतदान करण्याचं राजकारण या निमित्तानं बघायला मिळते। राजकारणात काहीही शक्य आहे, कशीही वेळ येऊ शकते, मित्र शत्रू आणि शत्रू मित्र होऊ शकतो आणि तेच आपल्याला बघायला मिळतं इथे सुद्धा। वर्षा गायकवाड यांच्या विरोधात असणार आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम। गेल्या खेपेस ही जागा पूनम महाजन यांच्याकडे होती, मात्र पूनम महाजन आपण वोटिंगला आता जात आहात, सकाळची जी टक्केवारी पकडली तर ती थोडेफार कमी प्रमाणात आहे, मात्र आता नागरिक उतरलेले आहेत, काय माहिती द्याल? एकंदरीतच नागरिक साधारण 9 नंतर सगळे उतरायला तयार होत आहेत आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी मतदानाची चांगली येईल, कारण बऱ्यापैकी मतदार याद्या ज्या आहेत त्या अपग्रेड झालेल्या आहेत आणि लोक उत्साहाने इतक्या वर्षाची गॅप आहे, मध्ये कुठल्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे निश्चित मतदानाची टक्केवारी वाढेल यावेळेस। धनुष्यबाणाला पहिल्यांदाच वोटिंग करतात का, काय सांगाल? मतदान हे गुप्त मतदान असतं, त्यामुळे मी कुठे वोटिंग करणार ते आता सांगणार नाही। 6 वाजता विचारा, मी सांगेन तुम्हाला कुठे वोटिंग करणार आहे। परंतु एक उत्साह आहे त्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने, लोक उतरत आहेत, प्रतिसाद देत आहेत, मग त्या अनुषंगाने वोटिंग होईल इथे। मनसे आणि तुम्ही स्वतः श्रीकांत शिंदे यांच्याकरता जोरात उतरले होतात, कार्यकर्ता अजून सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्याकरता काम करतात, काय सांगाल? हो, निश्चितच माननीय राजसाहेबांनी मोदी साहेबांना जो विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मतं तुम्ही तिथे जा ना, तिकडे जा ना तुम्ही। राज ठाकरे मतदान करून आल्यानंतर बालमोहन विद्या मंदिर इथे त्यांचं मतदान होतं। दुसरीकडे आपल्याला रश्मी ठाकरे दिसतात मतदान झाल्यानंतर मतदान केल्याची खूण दाखवतात।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दृश्य मतदान प्रक्रिया पार पडत असताना राज ठाकरेंचं मतदान झालेलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मतदान केंद्रात पोहोचले. महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 2 प्रमुख चेहरे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आणि शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा 2020 नंतर त्यांच्या प्रकृतीच्या थोड्या वेगळ्या अवस्थेत ते आजारी होते, आजारपण सुद्धा होतं. मात्र यानंतर पुन्हा एकदा पक्ष, विशेषतः पक्ष फुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सगळी पक्षाची कमान अतिशय थांब जरा एक मिनिट अरे घूम खाली घ्या ना, घूम खाली घ्या. त्यांचा चेहरा तर झालं का बस. साहेब आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहेत आणि एकूण आता जर त्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अजूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीये. काय आव्हान? एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता सुरुवात आहे. मला असं वाटतं आता किती 10:30 झाले असेल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आपण 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे. शांततेत मतदान होणं गरजेचं आहे, पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून येत आहेत. मला कल्पना मतदारांना काय काही नाही. तेच घ्यायचा बेटा वाक्य आपलं, मतदानाचा अधिकार बजवा. कळलं का? आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावरती येतील, ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील. आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता. साहेब, महिला वोटर मोठ्या संख्येत यावेळेस महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल. महिला वोटर एक सायलेंट वोटर म्हणून मला माहित नाही, मी काय भविष्यवेत्ता नाही आहे, मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का? पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पाहिलेलं आहे की महिला गेम चेंजर होतात. येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? कारण की वेगळी निवडणूक आहे, 2 पक्षाचे 4 पक्ष झाल्यानंतर किती महत्वाची आहे. हो. राज ठाकरेंनी मतदान पार पाडल्यानंतर प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलं.